तर नमस्कार मित्रांनो, मी आपला उद्योगी नरेन आणि आजचा व्हिडिओ खास म्हणजे त्या भावासाठी, कारण की काही दिवसापासून आपण व्हिडिओज अपलोड करतो आणि ते व्हिडिओज पाहून की तोही प्रेरित झाला आणि त्यांनी सुरू केला चायचा बिझनेस. पण झालं काय, त्याला रिझल्ट भेटला नाही. त्यांनी पुन्हा मला DM केला आणि म्हणाला की दादा यार, मी चाय घेऊन गेलो पण माझ्याकडनं कोणी चाय घ्यायला मागत नाही. सो मला त्याला एकच सांगायचं आहे की भाऊ, तुला तो चाय सातत्याने घेऊन जाणे मार्केटमध्ये, भले 1 दिवस 2 दिवस 10 दिवस 15 दिवस कोणी घेणार नाही, पण एक दिवस असा येईल नक्की कारण तेव्हा तो कस्टमर तुझ्याकडनं चाय घेईल. आणि तुला मी मुळात विचार नाही त्यांना, तुला विचारायचं आहे बाबा दादा चाय घेता का, काकी चाय घेता का, ते चाय घेता का. सो हे सगळं आपल्याला रिक्वेस्ट करावं लागतं समोरच्याला. डायरेक्टली तुमचा चाय कोणी घेत नाही. आणि तुझ्या प्रोडक्टवरती तुझा विश्वास पाहिजे मुळात. म्हणजे जर तुझ्या प्रोडक्टवरती तुझा विश्वास असेल ना, तर चाय विकू शकतो चांगल्या प्रकारे. सो हेच सांगणं होतं. आणि मेन गोष्ट म्हणजे थोडा पेशन्स ठेवा, मार्केटला टाईम द्या, कारण की तुमची ओळख निर्माण होण्यासाठी थोडं टाईम लागतं. त्याच्यानंतर एकदा ओळख निर्माण झाली ना मार्केटमध्ये आणि कोणी चाय घेतला ना, जर त्याला चांगली वाटली ना, तो 10 कस्टमरला सांगतो की बाबा याची चाय चांगली असते, तेव्हा तुमचा एक कस्टमर बेस तयार होतो. सो डायरेक्टली तुम्ही पहिल्यांदा गेला, दुसऱ्यांदा गेला आणि एक्सपेक्टेशन ठेवली का माझं चाय सगळे घेतील, तर तसं नसतं मित्रांनो. एक लक्षात ठेवा, थोडा वेळ द्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. सो आवडला असेल नक्की लाईक करा, फॉलो करा मित्रांनो. तुमचा भाऊ आणखी तुम्हाला सांगण्याचा काहीतरी प्रयत्न करेल, काहीतरी व्हॅल्युएबल देण्याचा प्रयत्न करेल. सो थँक्यू, बाय बाय, टेक केअर.